नमस्कार मित्रांनो. हल्ली जर विचार केला तर आज सरकारी नोकरींचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि लोकसंख्येचं प्रमाण पण वाढलं आहे. त्यामुळे बेरोजगारी ही वाढत चाललेली आहे. मग आज जर बघितलं तर खाजगीकरण हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि नोकरीचं प्रमाण हे खाजगी क्षेत्रात म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करावं लागत आहे. परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असताना या ठिकाणी आपल्या नोकरीची हमी देता येत नाही. आपल्याकडनं काही चुका झाल्या, काही मिस्टेक झाल्या तर आपल्याला कधी कामावरून काढलं जातं. मग त्यावेळेस आपल्याला दुसरीकडं काम हे भेटत नाही. मग अशा वेळेस आपल्याकडं एकच काहीतरी स्किल असून पाहिजे नाही, त्यासाठी मल्टी टॅलेंट किंवा मल्टी स्किल आपल्याकडं असणं आवश्यक आहे. आणि याच विषयावर आपण आज या ठिकाणी माहिती घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, खाजगीकरणाच्या या काळामध्ये आपल्याकडे तांत्रिक कौशल्य, डिजिटल कौशल्य, क्रिएटिव्हिटी, वित्तीय ज्ञान, कम्युनिकेशन, प्रोग्रामिंग, ग्राहक सेवा आणि व्यवसाय अशा विविध क्षेत्रातील कौशल्य आपण प्रस्थापित करण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यामुळे उत्पन्नाचे विविध स्रोत हे निर्माण होतील आणि बेरोजगारीच्या काळामध्ये आपल्याला संधी निर्माण होतील आणि उत्पन्न स्थिर ठेवण्यात आपल्याला मदत होईल आणि व्यक्ती आत्मनिर्भर बनवू शकेल. म्हणून प्रत्येक काहीतरी आपण शिकण्याचा नवीन प्रयत्न करा. एकाच गोष्टीकडे अडकून राहू नका. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा.